हाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि पिल्लूचं आवरून वगैरे ती स्कूलमध्ये गेलेली आहे. तर पिल्लू जोपर्यंत घरी असते तोपर्यंत मला काही व्हिडिओ बनवायला वेळ भेटत नाही, कारण की तिला उठवायचं, अंघोळ वगैरे, तिचा टिफिन बॅग कोणी सगळं करून द्यावं लागतं तिला. हाताने अजून काही एवढं येत नाही करता. तर ती गेल्यावरती इथे निवांत आहे. तर यांचा टिफिन बनवायला घेतलेला आहे. त्यांचा टिफिनसाठी मी 2-4 पोळ्या बनवून घेणार आणि नंतर माझ्यासाठी आणि पिल्लूसाठी मी नंतर ती आल्यावरती पोळ्या बनवून घेईल. तर मला एक सांगायचं होतं की खूप जण व्हिडिओ बघतात पण व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नाही करत आहेत. तर प्लीज व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करत जावा, जेणेकरून मी व्हिडिओ टाकल्यावरती सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसेल. तर त्यांच्या पोळ्या झाल्यावरती मी इथे पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिले. पिल्लू आल्यावरती आम्हाला पोळ्या बनवून घेईल मी गरम. तर अजून एक, ह्या शेंगा कशाच्या आहेत हे मला नक्की सांगा कमेंट करून, की हा नक्की वाला आहे की पावटा आहे, मला काही माहीत नाही. मी फर्स्ट टाईम याची भाजी बनवत आहे. तर मी त्याच्यामध्ये दुसऱ्या भाजीसारखा कांदाही टाकून घेतलेला आहे आणि सगळे मसाले टाकून घेतलेत. लाल तिखट, प्रवीण मसाला, धना पावडर वगैरे, सब्जी मसाला सगळं टाकून घेतले आणि लास्टला शेंगदाण्याचा कुठेही टाकून घेतलेला आहे. तिकडे पलीकडे भाजी होती तोपर्यंत इकडे मी माझ्यासाठी चहाही बनवून ठेवला होता. आणि ही बघा भाजी खूप छान झाली होती. मी फर्स्ट टाईम बनवली होती पण खूप सुंदर झाली होती भाजी खायला. आणि तोपर्यंत चहाही झाला होता, चहाही पिऊन घेतला आणि हेही ऑफिसला गेले होते. तर ते ऑफिसला गेल्यावरती मी माझे कामात निवांत आहे. तर सगळं आवरून घेत आहे. भाजी वगैरे काढून घेतली, लगेच कढई घासून ठेवून दिली आणि बेसिंगी भांडे वगैरे झाल्यावरती घासायला घेतलं होतं मी. रात्री घासून ठेवत असते पण रात्री मी लवकर घेतली त्याच्यामुळे काय घासलं नाही. दिवसभर आपण त्याच्यामध्ये पाणी, खरकटं काय काय टाकत राहत होतं, ते चिकट होतं आणि त्याच्यामुळेच घरात कोक्रोच होण्याची भीती होते.